राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू असताना आता दुसऱ्या बाजूने प्रकाश आंबेडकर यांना कुणबी हे मराठा नाही ओबीसी नाही असं वक्तव्य केलेलं आहे आणि यावरून जे आहे ते आता विदर्भातील प्रामुख्याने नागपुरातील कुणबी नेत्यांचा संताप झालेला आहे। सर्वपक्षीय कुणबी नेते आता एकत्रित आलेले आहेत आणि आता हे एकत्रित येऊन जिल्हाधिकाऱ्यांना आपलं निवेदन जे आहे ते देणार आहेत। खरं तर विदर्भामध्ये मोठ्या संख्येने जो आहे तो कुणबी समाज आहे आणि तो ओबीसी मध्ये आहे। गेली वर्षानुवर्ष जे आहे ते ओबीसींच्या ज्या काही सोयी सवलती असतात ते कुणबी समाजाला मिळतात, मात्र आता या प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे कुणबी समाज विदर्भातला कुणबी समाज दुखावलेला आहे आणि तो आपल्या भावना व्यक्त करतात। आपल्यासोबत सर्वपक्षीय कुणबी नेते आहेत। मला सांगा, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य तुम्ही ऐकलेलं आहे, त्या वक्तव्याचा काय तुम्ही अर्थ काढता? आम्ही सर्व शाखीय कुणबी ओबीसी संघटनेतर्फे आम्ही त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्याचा निषेध करतो। प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे की कुणबी आणि मराठा यांना ओबीसी वर्गाने मतदान करू नये, म्हणजे त्यांनी भारतातील घटनेत मूलभूत अधिकार दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा वर मतदान करू नये प्रतिबंध घालण्याचं काम केलं, या बाबीचाही निषेध करतो। दुसरं असं आहे की त्यांनी ओबीसी प्रवर्गामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी धनगर, तेली, माळी हे खरे ओबीसी आहेत, परंतु कुणबी हा ओबीसी नाही आणि त्यांच्यामुळे या ओबीसींना फायदे मिळत नाही असं त्यांचं मत आहे। परंतु मला त्यांना सांगावंसं वाटते की परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतामधील जे आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून जे सामाजिक विषमता असलेला वर्ग हा वरती यावा आणि त्यांना त्यांची चांगली प्रगती व्हावी आणि हा राष्ट्र प्रगतीवर जावं म्हणून त्यांना घटनेमध्ये त्यांचे मूलभूत अधिकार देण्यात आले। त्यानुसार त्यांना आरक्षणाचे अधिकार देण्यात आलेले आहे आणि त्या अधिकारामुळे आज हा समाज प्रफुल्लित आणि सजतो आहे। तर अशा वेळेला प्रकाश आंबेडकरांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट देऊन त्यांना काय साध्य करायचं होतं? मला प्रकाश आंबेडकरांना आव्हान आहे की त्यांनी त्यांचं हे दिलेलं स्टेटमेंट त्यांनी मागं घ्यावं। आणि दुसरं, प्रकाश आंबेडकरांना माझं म्हणणं आहे की एससी कॅटेगरीच्यासाठी आज दिल्ली कोर्टामध्ये परवाच्या दिवशी निर्णय झाला की त्या निर्णयामध्ये फाळणी करण्यात आली, कॅटेगरी निर्माण करण्याचा आदेश जेव्हा कोर्टाने दिलेला आहे तर प्रकाश आंबेडकरांनी त्या संबंधाने आमच्या एसटी बांधवांसाठी काय करता येईल या बाबतीत विचार करावा। आज आमचे शेतकरी उपाशीपोटी झोपत आहेत, त्यांना शैक्षणिक सुविधा नाही आहे। तुम्ही बघत असेल तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पाण्यातून रस्त्यातून लोकांना जावं लागत आहे। असे सामाजिक बांधिलकीचे प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उचलले नाही। कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर लोक नोकरीवर करतायत, तिथे आरक्षण पूर्णपणे समाप्त झालेलं आहे, शैक्षणिक याच्यात समाप्त झालेलं आहे। प्रकाश आंबेडकरांनी ती भूमिका मांडावी आणि समाजाला प्रगतीपथावर आणण्याचं काम त्यांनी करावं। त्यांनी समाजामध्ये विघटन करून, समाजामध्ये दुफळी निर्माण करून राजकारण करण्याचा जो प्रकार प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे त्याचा आम्ही सर्व शाखीय कुणबी कृती समितीच्या माध्यमातून सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सुद्धा आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे आम्ही कलेक्टरला सुद्धा हा निषेध नोंदवण्याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। म्हणून आमच्या सर्व समाजातर्फे आम्ही त्यांचा या दिलेल्या स्टेटमेंटचा निषेध करतो आणि त्यांना आवाहन करतो की त्यांनी आपलं स्टेटमेंट मागं घ्यावं। प्रकाश आंबेडकर यांचं हे वक्तव्य किती गंभीर आहे? कारण कुणबी समाजाची मांडणी करत असताना असं बोललं जातं की मराठा आणि कुणबी हे दोन्ही शेतकरी प्रवर्गातून तो शेती करणारे आहेत, म्हणून त्यांना कुणबी आणि मराठा समजलं जातं। आणि आता या वादामध्ये हा एक प्रश्न महत्त्वाचाच होता की मराठा कुणबी आहे का, कुणबी मराठा आहे का? आत्ताच झालेल्या आंदोलनामध्ये आम्हाला आमचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आजचे देवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसी समाजाला धक्का न देता आम्ही बाकीच्या मराठांना आरक्षण द्यायचं ठरलं। आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात नाही आहे, परंतु आज जो प्रकाश आंबेडकरांनी जो वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही ओबीसी समाजातर्फे त्यांचा निषेध व्यक्त करतो। आणि आंबेडकरांनी जे सांगितलं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याच्यामध्ये ते 340चं कलम तरतूद केलं, त्याच्यात सामाजिक, आर्थिक आणि सगळी या समाजामध्ये विषमता नाही राहिली पाहिजे म्हणून आरक्षणाचा त्यांनी दिला आणि त्या आरक्षणातून आम्हाला व्ही.पी. मंडल आयोगाच्या थ्रू ओबीसीला न्याय मिळाला। आणि ते करत असताना अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने एक समाजामध्ये विषमता निर्माण होते आणि ती विषमता झाल्यामुळे जनमानसामध्ये थोडासा विद्रोह होतो। मला त्यांना म्हणायचं आहे का जे कायद्यानुसार जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिताना
मान्य केलं ते त्यांचा अपमान नाही का? पण त्यांचं हे म्हणणं आहे की कुणबी हे मराठे नाहीच आहेत म्हणून मराठा याच्यात त्यांचा विरोध आहे. कुणबी मराठाचा आता सध्याच्या घडीला जे चालू आहे, जरांग्यांनी जे आंदोलन केलं आहे तो त्या महत्त्वाचा विषय नाही आहे. त्यांनी सांगितलं का बाबा 57 लाख नोंदीच्या प्राप्त झाल्या आहे, त्याने मराठ्यानं कुणबी मराठा हा आमचा वाद. ओबीसीच्या आरक्षणातून कोणतंही कोणाला आरक्षण देऊ नये हा आमचा मुद्दा आहे. बरं, कुणबी हे ओबीसीचं हे तुमचं ठाम मत आहे का? कुणबी ओबीसी आहेतच हे आमचं ठाम मत आहे. 340मध्ये जेव्हा आम्हाला अधिकार मिळाले ओबीसीमधनं त्यातसुद्धा उल्लेख आहे. केंद्राची अधिसूची आहे त्याच्यातसुद्धा कुणबी हा ओबीसीमध्ये सम्मिलित आहे. बरं, मग आता प्रकाश आंबेडकरांचं हे वक्तव्य करण्यामागे काय कारण असायला पाहिजे? नाही, हा त्याच्यामागे फक्त आणि फक्त राजकीय हेतू आहे, दुसरं काही हेतू नाही. म्हणजे कुणबी मतांवर आता सर्व राजकीय पक्षांचा डोळा आहे. नाही, कुणबी मतांवर तर डोळा आधीपासूनच आहे, राजकीय डोळा आहेच, नक्कीच आहे. बरं, तुम्ही कशा अर्थानं पाहता या सगळ्या वक्तव्याला? मी प्रथमतः तर ही भूमिका मांडेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधानामध्ये सगळ्या ह्या जातींना, जसं कुणबी आता उल्लेख आहे, कुणबीसोबतच धनगर, माळी, तेली ह्या सगळ्या 400 जवळजवळ 24 जातींना त्यांनी ओबीसी प्रवर्गात सम्मिलित केलेलं आहे. आज जर कोणी त्यांचा जो नातूच म्हणता येईल त्यांनी आज असं वक्तव्य करणं खरंच हे केविलवाणी बाब आहे. घटनेत जे नमूद आहे त्याच्यावर भाष्य करणं ही केविलवाणी बाब आहे. एक दुसरी गोष्ट, त्यांनी आज जो काही मुद्दा उपस्थित केलेला हा दिसतोय, हा त्यांना कुणबी समाज कदाचित ह्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या पुढे आपल्याला साथ देणार नाही म्हणून यांच्यामध्ये धनगर, तेली, माई त्यांनी उल्लेख केलेला आहे. असा आता यांनी म्हटल्याप्रमाणे तर तो समाज आपल्याकडे आकर्षित कसा होईल ह्या दृष्टीने हा त्यांचा प्रयत्न असावा असं मला वाटतं. परंतु मुख्यतः प्रत्येक नेत्यांनी भारतातल्या असो की महाराष्ट्रातल्या ही बाब प्रथमतः लक्षात घेतली पाहिजे की समाज हा संघटित राहील, एकसंघ राहील आणि त्यामध्ये सामोपचाराची आणि भाईचाऱ्याची भूमिका कायम राहिली पाहिजे. या दृष्टीने प्रत्येक नेत्याचं बोलणं आणि कृती असावी असं मला वाटतं. त्या दृष्टीने आंबेडकरांनी आपल्या निर्णयाचा, आपल्या वाक्यांचा पुनर्विचार करावा आणि यापुढे अशा प्रकारची भूमिका घेणं टाळावं. अशा प्रकारची भूमिका घेणं टाळावं. ओबीसीमध्ये कुठेतरी संघर्ष पेटविण्याचा हा प्रयत्न आहे का? कारण बहुसंख्य ओबीसीमध्ये कुणबी समाज आहे, त्यांच्या विरुद्ध असा पद्धतीचा वक्तव्य करून प्रकाश आंबेडकर ओबीसीमध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न करताय का? ही भूमिका जी घेतली आहे त्यांनी हीच चुकीची आहे. कुणबी समाज हा ओबीसीमध्ये आहे, अगोदरही आहे, आताही आहे. पण ओबीसीमधनं कुणबी समाज हा ओबीसीमध्ये सर्वात मोठा समाज आहे. त्या समाजाला कुठेतरी आपण बाहेर करून बाकीच्या ओबीसीला एकवटून आपली राजकीय पोळी शिजवण्याचा हा कुठेतरी त्यांचा मानस असावा असं माझं मत. पण कुणबी समाजाच्या भावना यामुळे दुखावलेल्या आहेत का? कारण या पद्धतीचे निश्चितच दुखावले आहेत. जर तुम्ही नुसत्या कुणब्यांवरती डोळा ठेवून जर ही भूमिका घेत असाल तर निश्चितच कुणबी समाज हा दुखावला जाईल. आणि त्यांनी घेतलेलं वक्तव्य जर आज ते मागे घेणार नसतील तर कुणबी समाज पुढे आंदोलनाची दिशासुद्धा येत्या निश्चित काही दिवसात ठरवेल. मला सांगा, तुम्ही आता सर्व पक्षीय नेते आहेत, सर्व शाखीय कुणबी समाजाचे नेते आहेत, या वक्तव्याला घेऊन आता इथून पुढे तुमची काय भूमिका असणार? याच्यानंतरची भूमिका आहे की कुणबी समाज हा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी चिंतन करावं आणि आपल्या चिंतनातून त्यांनी बाबासाहेबांनी दिले जे अधिकार आहे ते घेऊ नये, त्याच्यामध्ये छेद देऊ नये अशी आमची भूमिका आहे. आणि जर असंच पेटत राहिलं तर आम्ही त्यांना पब्लिकली निषेध केल्याशिवाय राहणार नाही आणि बाबासाहेबांनी जी घटना दिली त्याच्यामध्ये छेद लावण्याचं काम या माणसांनी करू नये असं आमचं मत आहे. नक्कीच सगळे जे कुणबी नेते आहेत ते या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. तुम्ही कशी मांडणी कराल या सगळ्या वक्तव्याची? आमचं एकच म्हणणं आहे की ज्यांनी घटना लिहिली बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांचा नातू आज यात्रेवर निघालेला आहे आणि त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे हा संविधानाचा अपमान आहे. आणि प्रकाश आंबेडकर हे स्वतः ॲडव्होकेट आहेत, विचारवंत आहेत, हे असे का बोलतात? म्हणजे या कुणब्यांना आणि मराठ्यांना ओबीसीवाल्यांनी मतदान करू नये असं वक्तव्य करणं याचा अर्थ असा आहे की कुठेतरी पाणी मुरतं आहे.
आणि प्रकाश आंबेडकर सारख्या अशा हुशार आणि ॲडव्होकेट असलेल्या विचारवंतांनी या स्वतः संविधानाचा अपमान करू नये आणि कुणबी समाजामध्ये असं तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, एवढीच आम्ही त्यांना विनंती सध्या करतो आहोत की त्यांनी मान्य करावी. आणि आपलं वक्तव्य हे मी असं बोललो नाही किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ते मला वाटते तुमच्यासारख्या पत्रकारांनी त्यांना जबाब विचारावा आणि ते जनतेसमोर आपण आणलं पाहिजे. जरांगेला मदत करणारं हे वक्तव्य म्हणून तुम्ही पाहता सध्या जे काही वातावरण तापलं आहे? नाही, इथे जरांगेचा तसा प्रश्न नाही आहे, पण वातावरण जे आहे ते मराठा आणि कुणबीमध्ये तेढ निर्माण करणारं वातावरण इथं होतंच. पण माझं पुन्हा एक तुम्हाला सांगतो की प्रकाश आंबेडकर साहेबांनी खरंच कुणब्याबद्दल बोलायचं असेल तर शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांवर बोललेलं कुठून ऐकून येत नाही. बेरोजगारात काही प्रश्न आहेत, त्या यात्रेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न उचलावे, बेरोजगारांचे प्रश्न उचलावे, पण असं तेढ निर्माण होणारे प्रश्न कृपया त्यांनी टाळावे, ही अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, भाजपचे नेते आहात, काय आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रश्नावर? आम्ही निषेध व्यक्त केला. आम्ही सर्व शाखीय कुणबी ओबीसी संघटना जाऊन आम्ही एक प्रकाश आंबेडकर जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही निषेध व्यक्त केला आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी आमचं निवेदन ठेवलं आहे. नक्कीच आपण पाहतोय की आता या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याच्या विरोधात जे आहे ते सर्व शाखी आणि सर्वपक्षीय कुणबी समाज विदर्भातला प्रामुख्याने नागपुरातला जो आहे तो एकवटलेला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाणार आहे. इतकंच नाही तर जर प्रकाश आंबेडकरांनी आपलं वक्तव्य मागं घेतलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील या कुणबी समाजाकडून देण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.